काय खबर, कशी हाव सगळी बेस हाव? उम्मीद करताय सगळी बेसच असाल. वेलकम बॅक. एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यात पहिले मी सगळ्यांची माफी चाहत आहे की जवळजवळ 20-22 दिवस मी व्हिडिओ काय बनवले नाही, कारण मी होता थोडासा बिमार, फ्लू सर्दी झाली होती, तेव्हा मी रेस्ट घेतला होता. आज मी ह्या माणगावच्या बस स्टँडवर. मी महाडशी सुबाला 9:35 निघाला आहे. मी चालला आहे मुंबई फालकेवाडी गाडीने पेनला. ही जी मुंबई फालकेवाडी गाडी आहे ही वाया पेन जातं, तर माझं लायसन्स रिन्यू करायचं आहे, त्यासाठी मी आता पेनला निघाला आहे. तर आजच्या जर्नीत तुम्ही माझ्यासोबत शेवटपर्यंत थांबा. उम्मीद करताय व्हिडिओ तुम्हाला पसंत येईल. बस 15 मिनटं थांबले इंदापूरला. ह्या तुम्ही बघाल, हा इंदापूर बस स्टँड आहे. आपल्यासोबत आमचं दोस्त आहेत शाह खालिद साहब. अस्सलाम वालेकुम. काय चाललं? पनवेलला. केव्हा निघाले हो सुबाला? 10 वाजता निघल्या. 10 वाजता निघल्या. जाता जरा आमचा दोस्त समीर, जरा त्याचं ऑपरेशन झालं हाताचा. कोण समीर? समीर आपला वसगरे का? त्याला बघायला जातो. टोलवाला. अच्छा, कच्च्या हॉस्पिटलला? रोहित हॉस्पिटल. ओके. अच्छा. तर आमचं पोरे साहेब आमचं दोस्त आहेत, महाडचे आहेत, आणि आज आम्ही दोघं चाललो, पण हे चालले आहेत पनवेलला आणि मी पेनला चाललो. चला, मोप शुक्रिया. नॉर्मली आपण जेव्हा बसमध्ये जात असतो तेव्हा आपण बघतो की बसमध्ये बस स्टँडवर थांबल्यानंतर कोण नाही कोणतरी सेल्समॅन काही नाही काहीतरी इकायला येतं. त्याच्यात आपल्यासोबत हा भुट्ट्यावाला आहे. आपण त्याची आता बात करणार आहोत. दादा, तुझं नाव काय आहे? गणेश. किती वर्षापासून हा धंदा करतोयस? 10 वर्ष झाली. आता हा तुझा स्वतःचा व्यवसाय आहे की तू दुसऱ्या कोणाकडनं कामाला आहेस? मग तुला पगार आहे का ह्याच्या मागं कमिशन आहे? कमिशन आहे. बरं, आता हा भुट्टा कसा विकतोस? 20 रुपये. त्या 20 रुपये मागं तुला किती मिळतात? 4 रुपये. अशा दिवसाला तू किती विकतोस एकूण? तरी 70-80 विकतोस. म्हणजे दिवसाला किती पैसे कमवतोस? 300-350. फॅमिलीमध्ये किती लोक आहेत? 4 लोक. भागतं आता पहिल्यापासून हेच करत आलो, त्यामुळे आता सध्या धंदे पण स्लॅक आहेत. हां, मग आता हा सीझन मक्याचा सीझन संपल्यानंतर काय करणार? काकडी वगैरे, कलिंगड, काकडी येतो, पेरू येतो. हां, असं काही चालूच असतो. 12 महिने चालूच असतो. हां. तर बघा, लोक कशी रोजगार करतात आणि आपला आणि आपल्या फॅमिलीचा पोट भरतात. आता आपल्यासोबत एसटीचं मास्तर आहेत, आपण त्यांची बात करणार आहोत. सर, आपलं नाव काय? माझं नाव उल्हास शांताराम वसरे. किती वर्षापासून जॉब करताय? मला आता साधारणतः 14 वर्ष झालेले आहेत. गाव कुठलं आहे प्रॉपर? माझं प्रॉपर गाव महाड. महाडचं आहे तुम्ही? महाड. रेग्युलर कुठं चालताय? मी जास्त महाड, बोरिवली वगैरे जास्त चालतो. महिलांची जास्त. बोरिवली वगैरे. दिवसात किती ट्रिप कराव्या लागतात? दिवसातून एक अशी, म्हणजे महाडपासून बोरिवली, किंवा रिटर्न जर असेल तर महाड बोरिवली, बोरिवली महाड, किंवा महाड मुंबई, मुंबई महाड, असं चालतं आमचं रिटर्नमध्ये. बरं. आणि समजा सीझन असेल तर सीझनला डबल वगैरे करावे लागतात. समजा आता एक आदल्या दिवशी गेलं तर दुसऱ्या दिवशी लवकरची वगैरे असते. म्हणजे साधारण बोरिवलीत महाड बोरिवली गेलो, येताना तिकडून समजा सकाळी 4:30 किंवा 5 वगैरे असेल, तर तिथून मग आल्यानंतर एखाद्या वेळेस 10-10-11 वाजेपर्यंत जर आलं तर एखाद्या वेळेस डबलला वगैरे, म्हणजे प्रशासनाच्या मदतीसाठी आपण पण त्यांना सहकार्य करावं लागतं. म्हणजे आपण आपलाही फायदा होतो, म्हणजे ओव्हरटाईम मिळतो वगैरे, या गोष्टी असतातच. पण जास्तीत जास्त प्रवाशांची सेवा होते, त्यात एक बरं वाटतं. एक आपल्याला एक मनाला आत्मिक समाधान मिळतं आहे. बरं, आता ही ड्युटी सरकारी आहे का प्रायव्हेट आहे? सरकारी आहे. सरकारी महामंडळाची. आमच्या महामंडळ आहे. हो, निम सरकारीमध्ये येतं. महाराष्ट्र शासनाच्या एक निम सरकारीमध्ये एक खातं येतं. सेमी गव्हर्नमेंट आपण म्हणतो, त्या पद्धतीने एक एस टी महामंडळ त्याच्यामध्ये आहे. तुमचं जेवणाचं कसं काय? जेवणाचं वगैरे असं की एकतर आमचं जर आम्ही महाडमधून सुटलो तर एकतर कुठेतरी मध्ये थांबा दिलं असतं, एक इंदापूर किंवा रामवाडी वगैरे अशा ठिकाणी थांबा दिलं असतं. आणि नंतरच्या ज्या वेळेला आम्ही वस्तीला जातो त्या ठिकाणी आमचं स्वतःचं आम्हाला एक तजवीज करावी लागते जेवणाची. निदान डबा किंवा काय असं टिफिन वगैरे स्वतःचं किंवा स्वतः खर्च करावा लागतो. आता मी थोडा वेळ आधी बघितलं की ही तुमची जी मशीन आहे ही डिजिटल आहे, ह्याच्यामध्ये इंटरनेट आहे?
इंटरनेट चालू असतो. कारण मी बघितलं तुम्ही एक कस्टमरला तिथं QR कोड स्कॅन करून डायरेक्ट पेमेंट करायला दिलं. बरोबर. तर ती सेवा आहे का सुरू हो, आपल्याकडे? चालू आहे आपल्याकडे ती सेवा सुरू आहे ती. बरं, ते तिकीट डायरेक्ट कुठे जातं मग? पेमेंट कुठं होतं ते? पेमेंट इथं आम्ही QR कोड दाखवला का कस्टमर त्यामध्ये स्कॅन करतो मोबाईलवरून आपल्या स्कॅन करून गुगल पे किंवा फोन पे वगैरे असे कुठल्याही अन्य एक गोष्टीतून स्कॅन करतो आणि त्यात स्कॅन झाल्यानंतर त्याला डायरेक्टली त्याच्यामध्ये पेमेंट दिसतं किंवा किती झालंय ते, म्हणजे साधारण 150-200 काय असेल ते पेमेंट दिसतं आणि ते पेमेंट ते QR कोड मार्फत ते डायरेक्ट MSRTCच्या मेन वेबसाईटच्या ह्याच्यावरती पेमेंट होतं आणि ऑटोमॅटिकली तिकीट बाहेर पडतं. तर बघा, आपली ST महामंडळ पण आता डिजिटल झालेली आहे. चला सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. ठीक आहे. बरं, आता एक चढ चालू होते, तो चढ सगळे लोक आता चढून जातात, तो मी तुम्हाला दाखवत आहे. कमेंट करून नक्की सांगा की हा चढ कसा आहे. चला, फायनली अल्हम्दुलिल्लाह आपण पेनला पोचलेला आहोत. 2.5 तास गेला महाडपासून यायला आणि आता आपण पेनला आलेला आहोत. चला, आता आहे आपण मार्ग बघू. RTOला जायला आपल्याला प्रायव्हेट ऑटो धरायला लागेल किंवा शेअरिंग काय मिळते का बघूया, इन्क्वायरी करू आपण त्या उतरल्यानंतर पेनला समजला की पेनचा जो ऑफिस आहे तो शिफ्ट झाला आता जित्याला. मग आपण पुन्हा त्याच बसला भेटल्या आणि त्या बसनी 20 रुपये तिकीट काढून आपण पेन ते जिताला आल्या होता. आता ह्या हायवेला आपल्याला उतरला नाही. हा बघाल, हा हायवे सरळ मुंबई जाते आणि हातनं ऐसा वरती चढायचं आहे. आता बघूया हातनं किती लांब आहे ऑफिसला जाऊ आणि पुढची काय कारवाई होते ती बघूया. आता हा बघा, हा आहे ऑफिस. एक नॉर्मल माणसाला जर तुम्हाला विदाऊट एजंट धरता जर लायसन्स बनवायचं आहे तर मोप दगदग आहे काय. पण आता ठीक आहे, जो सुशिक्षित माणूस आहे तो आपलं काम स्वतः करू शकते. आता मी त्या आईला गेला पेनला तुम्ही बघल्या होत्या 2 मिनटं लागली. एक MBBS डॉक्टरजवळ गेला, मेडिकल सर्टिफिकेट घेतलं तर फॉर्म वगैरे हे देतात, फक्त सही शिक्का घ्यायचं असतं. त्यांची फी दिली आणि आपल्याला 4 वाजेपर्यंत ऑफिसरने आपला नाही. ऑफिसर बोलला 4 वाजेपर्यंत आले होतं मी तुम्हाला लायसन्स देईन. तर मग काय आता 2:15 वाजले. मी एक ऑटो रिक्षा केली. हे बघा, हे आपल्यासोबत. नमस्कार, काय नाव आपलं? नरेश म्हात्रे. कुठले लोकल इथलेच आहेत तुम्ही? लोकल. अच्छा, किती वर्षापासून चालवत आहे ऑटो? गेली 10 वर्ष. 10 वर्ष. तर ह्यांनी मला सपोर्ट केले. ह्यांनी मला लगेच त्या स्टॉपवर उतरले MBBS डॉक्टरजवळ नेले. त्या थांबले बिचारे आणि आता मला बोलले तुम्हाला नेऊन मी तिथं पुन्हा सोडतो. मी म्हटलं ठीक आहे साहेब.
तुमचे काय चार्जेस असतील ते मी देईन, पण माझं हे वेळेत काम झालं पाहिजे. तर विचारू ते माझ्यासोबत येईल. चला अल्हम्दुलिल्लाह आवरा काम जाईला आणि काय आता जाऊ आपण ऑनलाईन अपलोड करू आणि पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवत आहे. मग ऑफिसर जर जाण त्या आपण तो लायसन बनवूया इन्शाअल्लाह. अल्हम्दुलिल्लाह फायनली आपलं काम झालेलं आहे आणि आता वाजलेत सांजचे 4 आणि आपण निघालो. खालती रस्त्यावर येऊन उभा राहिला. लर्निंग लायसन आपल्याला मिळलं आता परमनंटसाठी परत नेक्स्ट मंथमध्ये आपल्याला यावं लागणार आहे. रस्त्यावर उभं राहिला तर आपले ओरचे भाई तवरनं समोरने येतच होते पनवेलची. त्यांनी लगेच थांबवले आणि आपल्याला बघल्याबरोबर आपण भेटलो त्यांच्या गाडीतलं आणि सुगापासून काही खाल्लं नाही होतं. बोललं पहिले लायसनचं काम झाला का मग काय असेल तो पोटा पाण्याचा बघू. मग आता आम्ही आयला या हॉटेलला काय हायवे किचन होतं ना, यस हायवे किचनला आयला आहे. बिर्याणी खाल्ला आणि चहा पाणी झाली आणि आता आम्ही लोक जायला निघलो. उम्मीद करता आजची ही व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ जर आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिलू ऐसेच एक नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत आपला काय ठेवा.